अनेक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम संशोधन केलेलं आहे आणि आपल्या देशाला अभिमान बाळगावा असे संशोधक पद्मश्री मान्य डॉक्टर जी.डी. यादव, माननीय डॉक्टर बबनराव तायवाडे, महेश बंग, कोमल ठाकरे, श्री प्रशांत वराडे, राजाभाऊ टाकसांडे, बाळासाहेब कुलकर्णी आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधूंनो आणि भगिनींनो, खरं म्हणजे आपण सगळेजण शिक्षण क्षेत्रामध्ये होणाऱ्या बदलांमधून आपण पुढे कसं काम करावं याचा विचार करण्याकरता आणि पुढलं नियोजन करण्याकरता या निमित्ताने एकत्रित झालेला आहात। त्याबद्दल विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। आपल्या देशामध्ये विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही समस्या आहे। विचारामध्ये मतभेद असू शकतात, पण त्यामध्ये विचार करणं आणि भविष्याबाबतीमधले प्रेरणा घेऊन त्या संबंधात नियोजन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। एक 15-20 दिवसापूर्वी आम्ही एक वर्कशॉप घेतलं होतं ॲग्रोव्हिजनच्या वतीने आणि त्याचा विषय होता की एका एकरामध्ये 30 टन संत्र कशी काढता येतील। आपल्याकडे 4 टन होतात, तर 30 टन करण्याकरता जमिनीपासून, पाण्यापासून आणि लागवडीपासून तर त्यावर करणाऱ्या अनेक गोष्टींपर्यंत कशा प्रकारे काम केलं पाहिजे याचा अतिशय 3.5-4 तास उत्तम मार्गदर्शन त्या वर्कशॉपमधून प्राप्त झालं। आपण ज्यावेळी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो त्यावेळी स्वाभाविकपणे आपल्या सगळ्यांना काही नवीन गोष्टींची जाणीव पण होते आणि त्याच्या अनुषंगाने भविष्यामध्ये काही धोरणं आखण्याकरता मदत पण होते। शिक्षणाचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाबद्दल सर्वप्रथम आपल्या सगळ्यांनी त्या विषयाबद्दलची सुस्पष्टता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निश्चितपणे आहे। आपलं जे शिक्षण आहे ते आज विद्यार्थी असणारा जो उद्याचा आपल्या देशाचा नागरिक आहे त्याला घडवण्याकरता हे शिक्षण आहे आणि त्या विद्यार्थ्याला कसं घडवायचं आहे, त्याच्यावर कसे संस्कार करायचे आहेत आणि त्या करण्याची जबाबदारी ज्या शिक्षकांवर आहे त्यांनी नेमकं कशा प्रकारे त्याला घडवलं पाहिजे, कोणत्या संस्कार त्याच्यावर केले पाहिजे याचा विचार आपण प्राधान्याने करणार आहोत। पहिली गोष्ट अशी की समाजामध्ये आणि देशामध्ये आपण ज्या विद्यार्थ्याला घडवतो आहे, जो उद्याचा भविष्याचा नागरिक आहे, तो भविष्याचा नागरिक कसा असला पाहिजे हा खरा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर खूप कठीण आहे। याचं कारण असं आहे की परफेक्शन हा एक इम्पॉसिबल कन्सेप्ट आहे। नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट। उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी। त्यामुळे यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज। जशी आपण आपल्या सावलीला पकडण्याचा प्रयत्न करतो ती कधी आपल्या हातात पकडल्या जात नाही, तसं आदर्श हे काही शक्य नाही आहे। त्यामुळे पहिली गोष्ट आपल्यामध्ये कोणीही पूर्णांक नाही आहे, आपण सगळे अपूर्णांक आहोत आणि अपूर्णांक असल्यामुळे सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की चांगल्या गोष्टीवर कोणाचं पेटंट नाही आहे। त्यामुळे मी या मताचा आहे की जे चांगलं ज्याच्याकडे असेल त्याची कॉपी करणं यात काही गैर नाही आहे आणि माझा व्यक्तिगतरित्या या गोष्टीवर विश्वास आहे आणि मी त्याचं पालन पण करतो की कुठलाही व्यक्ती त्याची जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स यांनी मोठा होत नाही, तर त्याच्या गुणवत्तेने मोठा होतो। आणि म्हणून या समाजामध्ये ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, ज्याच्यामध्ये क्वालिटी आहे
ती बघणं, हेरणं आणि ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं हे सगळ्यात चांगलं मोठं बनण्याचा उपाय असं मला वाटतं. मी लहानपणी 10वी 11वी पर्यंत क्रिकेट जास्त खेळायचो आणि क्रिकेट, खो खो, त्यावेळी गिरीश भाऊ आमच्या शाळेत शिक्षक होते. आणि एक दिवस स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव याच्यावर आमच्या शाळेमध्ये एक, मी धनवटीनगर विद्यालयात होतो महालातल्या, कार्यक्रम झाला. आणि त्या कार्यक्रमामध्ये काही विद्यार्थ्यांनी, आम्ही त्यावेळी, मी कधी भाषणात वगैरे कधी बोलत नव्हतो, तर त्या कार्यक्रमामध्ये एका विद्यार्थिनीने, आता ती कधी मला भेटते की नाही मी आठवत, तिने इंग्लिशमध्ये भाषण दिलं आणि भाषण देता देता ती अडकली. तर आम्ही मागून आवाज दिला, पाणी पी, पाणी पी. म्हणजे आम्ही तिची मजाक घेत होतो कारण ती अडकली होती. हे बघून आमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक होते दवंडे सर, त्यांनी आम्हाला बघितलं की आम्ही सगळेजण बदमाशी करून आलो आणि तिची मजा घेऊन आलो आणि तिला पाणी पी, पाणी पी म्हणून ओरडून आलो. त्यांनी तो परिसंवाद संपल्यानंतर ऑफिसमध्ये बोलावलं, आम्हाला ठोकलं. त्यांनी केन मारल्या सगळ्यांच्या हातावर, 5-7 मुलांच्या. आणि त्यांनी असं म्हटलं की तिच्यामध्ये कमीत कमी हिंमत तरी आहे तुमच्या समोर येऊन बोलण्याची, विद्यार्थ्यांसमोर. तुमची तर ती पण नाही आहे आणि तिची तुम्ही मजाक घेता. त्यांच्या या म्हणण्याचं जसं एखाद्याला ताव दिला जातो तसं ताव मिळाल्यावर मी म्हणलं, हे असं म्हणून द्यायला ठीक आहे, आपणही भाषण देऊन लागतो. म्हणजे त्यांनी जर हे मारलं नसतं तर मी वक्ता नसतो झालो. आणि त्याच्यानंतर मी पण भाषण द्यायला लागलो, मग बक्षीस मिळायला लागलं, मग नागपूर विद्यापीठाचं गोल्ड मेडल मिळालं. म्हणून मी नेहमी विचार करतो की आपल्याला कोणत्या गुण आपल्यामध्ये असतात त्याची जाणीव नसते. परिस्थिती, शिक्षक आणि मग आपल्या मनामध्ये असणारी इच्छा, त्यातून आपण कदाचित त्या गोष्टीकडे आकर्षित होत असतो. त्यामुळे पहिली गोष्ट अशी आहे की जसं बघण्याला एक कौतुक आहे, शिकण्यासारखं आहे की दूध आणि पाणी मिसळलं तर तो केवळ दूध पितो आणि पाणी सोडून देतो. त्यामुळे प्रत्येक माणूस हा गुणदोषासहित आहे. दोषाची चर्चा करायची असेल तर त्याच्याशी व्यक्तिगत केली पाहिजे आणि गुणांची चर्चा करायची असेल तर 4 चौघात केली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या याच्यामध्ये, या सगळ्यामधून शिकायचं असेल तर आपण जो माणूस घडवणारा तो कसा असला पाहिजे. आता सगळ्यांनी सांगितलं की सगळ्यांनाच, प्रत्येकालाच आता डॉक्टर व्हायचं आहे. माझ्याकडे एक अशाच शाळेतल्या जीवनातली आठवण आहे की सगळ्यांनी आमच्याकडे त्या बुधवार बाजारात राजविला स्टॉकीज समोर त्यावेळी ते शुअर सक्सेस आणि गाईड विकत मिळायचे. मला आठवतच. तर आम्ही आपले परीक्षा आली की त्या गाईड, शुअर सक्सेस विकत घ्यायचो. त्याच्यात निबंध मिळायचे, माय एम इन लाईफ. आता मग ते लिहायचे की एव्हरी मॅन हॅव ॲन एम इन लाईफ, ए मॅन विदाउट एम इज लाईक ए शिप विदाउट रडर. त्या शुअर सक्सेस. आणि ते लिहिल्यावर मग लिहायचे की माय एम इन लाईफ इज ए डॉक्टर. आणि मग सगळे ते आम्ही उतरवायचो त्याच्यावरून. आणि उतरवल्यानंतर एक दिवस त्यांनी आमच्या सगळ्या वह्या तपासायला सुरुवात केली. एक डॉक्टर, दुसरा डॉक्टर, तिसरा डॉक्टर. आता 40-45 डॉक्टर झाल्यावर भडकले गुरुजी आमचे. अबे लेको म्हणे, तुम्ही सगळे डॉक्टर बनेल तर कंपाऊंडर कोण बनेल. त्याच्यामुळे डॉक्टर आणि इंजिनियर होणं हे महत्वाचं आहे. डॉक्टरेट मिळवणंही महत्वाचं आहे, पण त्यापेक्षा महत्वाचं आहे की चांगला माणूस बनणं हे त्यापेक्षा महत्वाचं आहे. तुकडोजी महाराजांना कधीच कुठल्या प्रकारची डॉक्टरेट आणि डिलीट नाही मिळाली. गाडगे महाराजांना नाही मिळाली. त्यामुळे हे जे काय आपल्याला डॉक्टर मिळाले, तर मला कालच एक परभणी विद्यापीठाची पण डिलीट मिळाली.
तर आता माझ्याकडे 12 डिलीट झाल्या आणि 13वी आता पुन्हा अजून एका ठिकाणी मिळाली, पण मी अजून डॉक्टर नाव नाही लावलं, कारण मी ठरवलं की मी त्या लायकीचा नाही आहे. आता बाळासाहेब कुलकर्णी माझे मित्र आहेत, त्यामुळे कदाचित त्यांनी माझी जास्त तारीफ केली. ते सगळंच खरं बोलले असं मी म्हटलं तर माझ्यावर अन्याय होईल आणि खोटं बोलले असं म्हटलं तर मित्र म्हणून त्यांच्यावर अन्याय होईल. मी काही एवढा मोठा नाही आहे. पण येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना डिग्री, सुशिक्षित आणि सुसंस्कृत 2 शब्दात फरक आहे. डिग्री मिळवणं हे जितकं महत्वाचं आहे तेवढं सगळे सुशिक्षित हे सुसंस्कृत आहे असं नाही आहे. पण सगळे सुसंस्कृत मात्र सुशिक्षित निश्चित आहेत. आणि नॉलेज ही पॉवर आहे, आणि ही जी पॉवर आहे ही त्या माणसाच्या गुणवत्तेशी, कर्तृत्वाशी संबंधित आहे. काही लोक जिनियस आहेत आणि काही लोकांनी सरावातून, प्रॅक्टिसमधून ते हासिल केलेली आहे. त्यामुळे नॉलेज ही पॉवर आहे, ती शिक्षणातून मिळते, ती शक्ती आहे. आणि शक्ती जी आहे त्याचा ती स्वीकारल्यामुळे माणूस बलशाली होतो. एक गोष्ट खरी आहे की आपण नॉलेज ज्याला म्हणतो, ज्ञान, शक्ती, पॉवर, तर नॉलेजचा अर्थ आहे इनोव्हेशन्स, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या एकत्र केल्यानंतर नॉलेज होतं. पण नॉलेज विदाउट व्हॅल्यूज इज मिनिंगलेस. त्यामुळे नॉलेज जे आहे, जसं मी आल्याबरोबर डॉक्टर यादवांशी बोलत होतो, कारण ते फार मोठे सायंटिस्ट आहेत. मी त्यांना विचारलं की हायड्रोजन, आता हायड्रोजनचे ते एक प्रकारे आपल्या देशातले जनक आहेत. मी आता एक 400 कोटी रुपयाचा 7 प्रोजेक्ट आम्ही सुरू केले पायलट. त्या कमिटीत त्यांना मुद्दामून घेतलं होतं. आणि आपला जो ट्रक आहे त्या ट्रकमध्ये डिझेल पेट्रोलचा ट्रक आहे, तसा टाटाला बनवायला लावला, तो हायड्रोजन फ्युएल सेलवर आहे. आणि एक आयसी इंजिनमध्ये हायड्रोजन टाकून दोन्ही मी लॉन्च केले. माझ्याकडे स्वतः गाडी आहे, ती टोयोटाची आहे आणि तिचं नाव आहे मिराई. मिराई म्हणजे जपानी शब्द आहे, त्याचा अर्थ आहे भविष्य, फ्युचर. आणि त्या गाडीमध्ये हायड्रोजनवर आहे, त्याचं नाव भविष्य काय, कारण ते फ्युचर आहे. आज आपल्या देशामध्ये 22 लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर जातात आणि आपण फॉसिल फ्युएल इम्पोर्ट करतो. आणि त्यामध्ये ते 22 लाख करोड रुपये थांबले पाहिजे, ते इम्पोर्ट थांबलं पाहिजे. आणि या देशातला शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे आणि गावं स्मार्ट विलेज झाली पाहिजे. याकरता मी पण सातत्याने काम करत असतो. आता मी ज्या गाडीत आलो खाली, ती इनोव्हा गाडी आहे टोयोटा कंपनीची, जगातली पहिली आहे. आणि ती शेतकऱ्यांनी तयार केलेल्या मक्यावर, तांदूळावर, शुगरकेन ज्यूसवर, मोलायसेसवर, बांबूवर, बायोमासवर बनणाऱ्या इथेनॉलवर चालते 100%. पोल्युशन शून्य आहे. आणि त्याची विशेषता आहे की ती पेट्रोलच्या इनोव्हावर तुलना केली तर या गाडीचा खर्च पेट्रोलच्या तुलनेत 25 रुपये पर लिटर पेट्रोल असा आहे. आता मला सांगा, तुमच्या प्रत्येकाजवळ स्कूटर आहे, कारही असेल, कार असेल तर 25,000 रुपये महिना खर्च असेल, स्कूटर असेल तर 4-5 रुपये महिना. उद्या तुमचा खर्च 1,000 रुपये झाला आणि 4,000 रुपये वाचले तर तुम्हाला किती फायदा होईल? दुसरं प्रदूषणही संपलं तर किती फायदा होईल? आणि त्यामुळे पुढे आपल्या स्टील इंडस्ट्री, केमिकल इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, विमानं, आपले रेल्वे, कार, स्कूटर सगळे या हायड्रोजनवर चालणार आहे. पण शाळेत आपण शिकवता एवढंच आहे की H2O म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन. माझ्याकडे मशीन आहे. आता मी एक नागपुरात पण एका इंजिनिअरली बनवून की मी गेल्या अनेक वर्षापासून हवेत तयार झालेलं पाणी पितो. माझ्याकडे नळाचं पाणी नाही पित. तर ते मशीन जे आहे त्याचं ते पाणी आहे ते 100% प्युअर आहे, कारण ते हवेतून आलेलं आहे.
उद्या जर आपण हायड्रोजन आपल्याकडे तयार केला शेतकऱ्यांनी शेतामध्ये, तो अन्नदाताचा ऊर्जादाता झाला, ऊर्जादाताचा इंधनदाता झाला, इंधनदाताचा हवाई इंधनदाताही झाला, आता विमानही चालणार आहे, डांबरदाताही पण झाला. आता आपण इथे जबलपूर नागपूर रोडवर हे जे तणस आहे, राईस स्ट्रॉ ज्याला परली म्हणतात, त्याच्यापासून बायोबिट्युमिन तयार केलं आणि रस्ता तयार झाला. त्याच्यात सेंट्रल रिसर्च रोड ऑर्गनायझेशनने त्याला सर्टिफाय केलं की दिस इज प्रूव्ड टू बी 50% बेटर दॅन पेट्रोलियम बिट्युमेन. आपण 95 लाख टन बिट्युमेन लागतं, त्यापैकी 45 लाख टन आपल्या देशात होतं, 50 लाख टन आपण आयात करतो. आणि हे जर वाचलं आयात, आणि हे कुठेतरी गडचिरोली जिल्ह्यातल्या धान पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या तणसापासून भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या जर डांबर तयार झालं तर त्याला किती संपन्नता येईल. म्हणून आपल्याकडे जेव्हा आपण रिसर्च करतो तो नीड बेस्ड रिसर्च आहे का, आपल्या भागामध्ये काय स्ट्रेंथ आहे, कोळसा आपल्याकडे आहे त्याच्यावरचा आहे का, आपल्या भागामध्ये टुरिझम डेव्हलप करायचं असेल तर आपल्याकडे टायगर कॅपिटल, तर वाघ बघण्याकरता लोक येतात, त्याच्यातून रोजगार कसा निर्माण, हा टुरिझम कसा चांगला, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आता नासाने चंद्रावर गेल्यावर काय पाहिलं, महत्वाचं आहे, महत्वाचं नाही असं नाही, महत्वाचं आहे. पण आपल्या इथला विद्यार्थी चंद्रावर काय सुरू आहे पाहते, मग आपल्या घरात काय सुरू आहे पाहणं. आपल्या इथे अनेक लोकांना शौचालयात जायला संडास नाही आहे, शेतकरी आत्महत्या करून राहिलेला आहे. आपल्या भागातली परिस्थिती बघून त्याच्या अनुरूप नीड बेस्ड रिसर्च करणारा जेव्हा सायंटिस्ट असेल तर आपल्या देशात फायदा होणार आहे. काल माझ्याकडे एक गुजरातमधून व्यक्ती आली, त्यांनी तांदूळाच्या दाण्यावर 300 वाक्य लिहिली होती. म्हणजे शेवटी हे स्किल्ड आहे. आपल्या इथे अनेक मुली अशा आहेत, आम्ही आमच्या सांस्कृतिक महोत्सव समितीत बाळासाहेबांना माहिती आहे, आम्ही ठरवलं की आपण सांस्कृतिक महोत्सव झाला पाहिजे आणि मुलींना रोजगार मिळाला पाहिजे. तर आमच्याकडे 650 मुली तयार झाल्या. एक धोटे नावाची मुलगी आहे, त्या भूत्या दरवाजाला राहते, फार चांगली हुशार आहे, ती रांगोळी छान काढते, मेहंदी सुंदर करते. मग मी तिला म्हणलं तू एक संस्था काढ, आणि ती संस्था म्हणलं तू मुलींना मेहंदी कशी लावायची शिकव. तिने शिकवलं. आणि मग आम्ही कार्यक्रम केला की शारदोत्सव आणि दुर्गोत्सवामध्ये नागपूरमध्ये 49,000 महिलांना, या 600 मुलींनी त्यांना मेहंदी काढून दिली. आम्ही पर हेड 100 रुपये दिले आणि 20 रुपये जिनी मेहंदी काढली तिने दिले आणि 80 रुपये सांस्कृतिक महोत्सव समितीने. मी फुकट देण्याच्या विरोधात आहे, कारण फुकट मिळाला का लोकांना वाटते यांच्याकडे हरामाचा माला म्हणून वाटून मिळाला, आणि पैसे दिल्याशिवाय महत्व नाही कळत. आणि ज्यावेळी त्यांनी या मुलींनी हे केलं त्याचा परिणाम काय झाला की त्यातल्या मुली आता मोठ्या मोठ्या लग्नामध्ये, लग्नाच्या आधी एक मेहंदीचा कार्यक्रम, आणि आता त्या मुली ज्या त्या 650, मी म्हटलं याचं अनालिसिस करा, तर त्यातल्या 90% मुली या शेड्यूल कास्ट आणि मुस्लिम समाजातल्या, टिमकी, मोमीनपुरा, उत्तर नागपूर त्या भागातल्या होत्या. आणि आता त्या मुली 25,000 ते 30,000 रुपये महिना कमवायला लागल्या. आणि असं झालं की ती धोट्याला विचारलं, का ग तू? साहेब ते कार्यक्रम ठेवला पण मला वेळ नाही. म्हटलं कुठं चालली तू? मी दुबईला चालली. कशा करता? मेहंदी काढा. दुबईत लग्न आहे, मी मेहंदी काढायला गेली. दुसरी मुली आता तिकडे तिकडे जायला लागल्या, त्यांना रोजगार मिळाला. मग आता तुम्ही मला सांगा की आपल्या ज्ञानातून, कारण नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक, मग त्याला ज्याच्यात मिळेल त्याच्यात रोजगार तर मिळाला पाहिजे, माणूस मिनिमम चांगला बनला पाहिजे. आता मी कॉमर्स शिकलो, कॉमर्स शिकवणाऱ्यामध्ये आता बबनरावांची क्षमा मागून सांगतो, हे बोर्ड ऑफ स्टडीज आहे युनिव्हर्सिटी, येईल धंदा केला का कधी? हे कमर्शियल प्रॅक्टिसचे सिलेबस तयार केला, यांनी कधी केला का धंदा? किराण्याचं जे बबनराव नाही, ते बोर्ड विद्यापीठामधले सगळे डॉक्टरेट, अकाउंटन्सीमध्ये डॉक्टरेट,
पण त्याच्यात त्यांचा व्यवसायाशी काहीच संबंध नाही. 10 वर्षापूर्वी तर जुना आम्हाला शिकवतात. आपल्या नागपूरला एक चार्टर अकाउंटंट आहे शहा म्हणून, तर ते शिल्पेश शाह आहे, आता हे सिनियर आहेत, रिटायर्ड झाले, सीए असोसिएशनचे अध्यक्ष होते, रामनगरला इकडे कुठेतरी राहायचे आता ते. तर मी त्यांना बहुतेक रमेश शाह, हुशार चांगले चार्टर अकाउंटंट मोठे, ते सीएचे अध्यक्ष झाले, सेक्रेटरी होते पहिले. ते अध्यक्ष जायच्या आधी मी त्यांना म्हटलं तुम्ही एक काम करा, चार्टर अकाउंटंट एकदम मोठा माणूस आहे, पण तुम्ही जर एक सीए टेक्निशियन म्हणून एक जे मुलं सीएची परीक्षा पास होण्याचा ट्रेनिंग दिलं तर प्रिलिमिनरी काम ते करू शकतील. त्यांना माझं म्हणणं पटलं. त्यांनी एक कोर्स तयार केला आणि आज देशामध्ये 3-4 लाख सीए टेक्निशियन तयार झाले, त्यांना रोजगार मिळाला आणि ते सीए सारखा पैसा कमवायला लागले. मी अनेक वेळा उदाहरण सांगतो की मला अनेक पदार्थ खायची आवड आहे. आता मी तर पुष्कळ कमी खातो. माझं वजन 46 किलो कमी केलं, पण माझी सवय नाही गेली. तर मी मुंबईमध्ये ताज लँडसाईन हॉटेलमध्ये गेलो. तिथे चायनीज रेस्टॉरंट आहे आणि तिथे मी डेव्हिड नावाचा शेफ होता. तर मी त्याचा हमखास मला आवडायचा. तर मी एक दिवस त्या डेव्हिडला म्हटलं, डेव्हिड आप कहाँ से हो? बोले सर मैं हांगकांग से हूँ. मैं इंग्लिश में बोलो. बोला फिर यहाँ रहते हो? हाँ. कहाँ रहते हो? बोले होटल के ऊपर एक कमरा दिया वहीं रहता हूँ. अच्छा, कितना तनख्वाह मिलता है? बोले साहब बहुत कम मिलता है. अरे कितना बर? बोले 15 लाख रुपये महीना मिलता. ते तुम्ही कल्पना करू शकता का की त्या केनियन बीन्स ते तेलात टाकून फ्राय केले आणि त्याच्यावर तो सॉस टाकला आणि आणली प्लेट. हे बनवणारा त्या शेफची पगार आहे 15 लाख रुपये महिना. नॅशनल कॉलेजचे आपल्या प्राचार्यांचा पगार किती आहे? 2 लाख, 3.5 लाख. आता प्रॉब्लेम असा, हे पीएचडी असतील पण यांना 3.5 लाख आहे आणि त्याला किती आहे पहा. आणि लोकांना गुणवत्ता माहिती आहे. इथे ईश्वर देशमुख कॉलेज संपलं की त्या कोपऱ्यावर एक बिर्याणीचं दुकान आहे. तुम्ही सगळे तिकडे जातच असता रोज. त्या दुकानात रात्री 11 वाजता बघा 60, 70, 100 लोक लाईनमध्ये उभे आहेत. कोणी त्याची जात नाही पाहत, तो ओबीसी आहे का, शेड्यूल कास्ट आहे का, अल्पसंख्याक आहे, काही नाही, तो मुस्लिम समाजातला. पण त्याचे बिर्याणी खायला लाईन आहे. इफ यू डिझर्व फॉर इट ही विल गेट. त्याला बिर्याणी बनवणं जमलं, यांना मेहंदी काढणं जमलं. एक अच्युत पालव म्हणून आहेत, परवा आमच्या मानकर ट्रस्टचा कार्यक्रम झाला मुंबईत. त्यांनी एक कॅलेंडर तयार केलं, एवढं सुंदर तयार केलं की त्यांची त्या विषयात त्यांना पद्मश्री मिळाली जशी यादव साहेबांना मिळाली. त्यामुळे गाणं असेल, संगीत असेल, नृत्य असेल, नाटक असेल, क्रिकेट असेल, हॉकी असेल, फुटबॉल असेल, फॅशन डिझायनिंग असेल, पदार्थ बनवणं असेल, तुम्हाला ज्याच्यात आवड आहे, ज्याच्यात तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे त्यात काम करा ना. काही गरज नाही का सगळे हेच झाले पाहिजे. आता अमिताभ बच्चनला मी विचारलं, मला 3 लोकांना मी विचारलं, बोला आपका युवा में आप कैसे थे? बोला नितिन जी मेडिकल रिप्रेजेंटेटिव था कलकत्ता में. बोला क्यों मेडिकल? बोले बीएससी पास ही नहीं हुआ. बोले म्हणजे मुश्किलीने त्यांनी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह नोकरी केली आणि तिथून आले. आणि फिल्ममध्ये जेव्हा आले तेव्हा अनेक लोकांनी त्याला, एकाने म्हटलं घोड्याचं तोंड असल्यासारखं याचं, हा कुठे हिरो बनणार नाही म्हणा. जे त्याला डिस्कार्ड केलं तो आज खऱ्या अर्थाने शहनशाह बनला. मी सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर सत्य घटना सांगतो. मी जेव्हा क्रिकेट खेळायचो, आपल्यापैकी माझ्या वयाचे त्यांना आठवत असेल, त्यावेळी वेस्ट इंडिजची टीम आली होती. त्याच्यामध्ये सोबर्स, कनाय, रिचर्ड्स, लॉईड हे त्या काळातले त्यांचे खेळाडू होते. अँडी रॉबर्ट्स म्हणून होता. आणि त्या आधी वर्तमानपत्रावर लिहून आलं की तो बाउंड्रीपासून धावत येतो, बॉलिंग टाकतो, त्याचे
त्यावेळी या धंतोलीत राहणारा एक क्रिकेटर होता, मृत्यू झाला, विजय तेलंग म्हणून, आणि एक मूर्तिराजन म्हणून त्या सिमेंट फॅक्टरीत चंद्रपूरला काम होते, दोघे विदर्भातले. आणि मूर्तिराजननी शतक मारलं आणि विजय तेलंगनी छक्के मारले अँडी रॉबर्टला. म्हणजे इतका आश्चर्यकारक सुंदर बॅटिंग दोघांनी केली. म्हणून मी सुनील गावस्करला आणि सचिन तेंडुलकर माझ्याकडे आल्यावर मी म्हटलं, सचिन एक रिक्वेस्ट करू का? म्हटलं काय? तर माझ्या बाजूला उभा राहा म्हटलं. कारण माझ्या मनात हे इम्प्रेशन होतं की जो 6 फूट उंच आहे, ज्याचं मनगट एवढं जाड आहे, पैलवान आहे, तोच चांगला क्रिकेटर. तर सुनील गावस्कर माझ्या खांद्या एवढा, त्याचे मनगट एवढे, सचिन तेंडुलकरही तसाच, दोघेही माझ्या खांद्या एवढे. आणि सचिन तेंडुलकरने विश्वविक्रम केला, सुनील गावस्करने केला. तर मी जेव्हा त्यांना विचारलं की अरे मला कळत नाही, तुमच्यामध्ये एवढी शक्ती दिसत नाही, तुम्ही पैलवान नाही, तुम्ही दंड फिरवत होते का, कशी तुमच्या हातात ताकद आली? त्यांनी मला उत्तर दिलं, नितीनजी, क्रिकेट इज अ गेम ऑफ स्किल. हे जे स्किल्ड आहे हे महत्वाचं आहे. मी काल आपले मोहन मते आमदार आहेत, त्यांची बायपास सर्जरी झाली, मुंबईला भेटायला एशियाटिक हार्ट हॉस्पिटलला गेलो, डॉक्टर पांडा म्हणून आहे. तर त्यांनी मला सांगितलं की अशा प्रकारच्या ज्या सर्जरी होतात त्याच्यामध्ये फार जगात 15-20 डॉक्टर्स आहेत, त्यापैकी मी एक आहे. त्या डॉक्टरनी ज्यांनी हे शोधलं त्याचा मी विद्यार्थी होतो. आणि म्हणून त्यांनी ते कुठलं पायातलं हातातलं मांस नाही काढत. आता ही प्रत्येक गोष्ट जी आहे त्याचं स्किल्ड आहे. स्वयंपाका अशा 100 गोष्टी आहेत, फॅशन डिझाईनच्या आहेत. आणि याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की कुठलं आपले मानसिकता कशी आहे. आम्ही आता धापेवाड्याला माझ्या गावाला आम्ही साड्या बनवतो, तर ते सोशल प्रोजेक्ट आहे, माझा धंदा नाही आता. तर ती साडी तयार झाली, फार चांगले अधिकारी आहेत, ठुबरीकर आणि पवनीकर. तर मी त्यांना म्हटलं चांगली साडी तयार झाली. त्यांनी एक छान साडी तयार केली प्युअर सिल्कमध्ये, त्याचं प्रिंटिंग केलं झारखंडमध्ये, आणि 12,000 रुपयाची एक साडी आहे. आतापर्यंत आम्ही 300-400 साड्या विकल्या. मुंबईच्या मॉडेल्स आल्या होत्या, त्या दक्षिणमध्ये त्यांनी ते प्रेझेंट केली. तुम्हाला आश्चर्य होईल, आमच्यावर साडी दाखवायला पण नाही, वेटिंग ऑर्डर, कारण त्यांनी साड्या उत्तम बनवल्या. मग मी त्यांना म्हटलं माझी एक इच्छा आहे की कॉटनची उत्तम साडी ही 400 रुपयात गरीब माणसाला मिळाली पाहिजे. तर म्हणे साहेब एक कठीण आहे. म्हटलं कठीण शब्द माझ्या डिक्शनरीत नाही आहे, हे कसं करायचं ते मला सांगा. आपण सूत गिरणीवाल्यापासून डायरेक्ट सूत विकत घेऊ आणि आपण ती तयार करू. आता केली तयार, आणि ती साडी जी आहे एवढी सुंदर आहे, आता पाटील ताई बसल्यात, याच्यापेक्षा चांगली साडी त्यांनी प्रिंट करून तयार केली. आणि ती साडी फक्त 400 रुपयात. म्हणजे शिक्षणाचा संबंध ज्ञानाशी आहे आणि शिक्षणाचा संबंध रोजगाराशी आहे. आणि जे तुम्ही आमच्या जीवनाला सोडून दुनियाभरचं भाषण द्याल, पृथ्वी गोल आहे, ते जहाज आलं की ते तसं आहे ना महत्वाचं, आम्ही काय करू, कुठं जाऊन डुबू, जहाजात बसू का समुद्रात जाऊ. आमच्या रोजमर्राच्या जीवनाशी आणि भविष्याशी आमचं जीवन बदलवणारं ज्ञान, ते शिक्षण आम्हाला पाहिजे. जी जीवन मूल्य आहेत, जी तुकडोजी महाराजांनी शिकवली आहे, जे कमी शब्द. मला एक सांगा, इतका चांगला विचार, मनी नाही भाव मने देवा मले पाव देव, अशा न भेटायचा नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही रे. किती सोप्या शब्दात सामान्य माणसाला त्यांच्या प्रत्येक भजनातून त्यांनी समजावलं. त्यामुळे आपल्याला मग मराठी साहित्यिक मोठे आहे. आणि काय आपल्याकडे आहे, ज्याचं भाषण ऐकल्यावर काहीच समजत नाही, भाषण फार स्टँडर्ड झालं म्हणतात, म्हणजे काही समजलं का, साहेब डोक्यावरून गेलं म्हणा. एकदम उपयोग काय आपल्याला त्याचा, आपल्याला समजावून आपल्या भाषेत काही असेल तर आपल्याला त्याचा उपयोग आहे. म्हणून आपल्याला नॉलेज आपल्या जीवनाला बदलवणारं पाहिजे. आपल्याला नॉलेज आपल्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्याकरता रोजगार देणारा पाहिजे. नॉलेज आणि शिक्षण
यामुळे आपल्या प्रयत्नापासून देशाला आणि समाजाला समृद्ध आणि संपन्न करणारं पाहिजे। आणि हे नॉलेज मिळाल्यानंतर मग तुम्हाला पैसा मिळणार। मला एकाने सांगितलं की सगळ्यात चांगलं होतं की घरात गरिबी होती, खायला नव्हतं, छोटीशी एकच खोली होती, 5-6 भाऊ 1 बहीण होती, कोणी कुठे झोपावं ही रोज अडचण होती आणि खायची सोय नव्हती, पण घरात आनंद होता। पण बंगला बनला, प्रत्येकाला वेगळी बेडरूम मिळाली, मोठी मोठी टॉयलेट्स आहेत, उत्तम सेंट्रलाइज एअर कंडिशनिंग झालं, घरात 6 गाड्या आल्या, पण घरातलं सुख मात्र संपलं। दुःख, गरिबीत असताना आनंद होता आणि श्रीमंतीत असताना दुःख होतं। कारण काय? याचं कारण संपन्नता माणसाचा अहंकार वाढवते। आमच्याकडे कोणी आमदार खासदार झाले की त्याचे चालणं बोलणं कपडे गिपडे सगळं बदलून जातात। साला मैं तो साहब बन गया, साहब बन के कैसा तन गया, ये मेरा रूप हो देखो। मग पडला का मग पुन्हा आता कसं तोंड दाखवू, काय करू, अरे काय करू, तू होता कोण होता, पडला तर पडला। तो सहन नाही करू शकत। म्हणून संघर्षामध्ये, जीवनाच्या संघर्षामध्ये आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिवर्तन आणि संघर्ष दोन्ही असताना टिकलेला माणूस आपल्याला पाहिजे। परिवारामध्ये, घरामध्ये आई वडिलांचा आदर करणारा पाहिजे, दुसऱ्यांकरता असहाय्य लोकांना मदत करणारी संवेदनशीलता असली पाहिजे। म्हणून त्या पुण्यातल्या कवयित्रींनी सुंदर कविता लिहिली। मी जेव्हा कोणाच्याकडे नवीन घराच्या कविता करून ठेवली त्याला ती भेट देतो। घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा, नकोत नुसती वाणी, अश्रुतूनही प्रीत झिरपावे, नकोत नुसते पाणी। हे केव्हा शक्य आहे? जर तुमच्या मला लहानपणी मला शिकवणारे जे शिक्षक होते, ज्यांनी माझ्यावर संस्कार केले, ते माली समाजाचे पारधी सर म्हणून, ते मला शिकवायचे, माझं मराठी वाचन घ्यायचे आणि त्यांनी मला खूप चांगलं शिकवलं। माझ्या जीवनामध्ये मला सुरुवातीच्या काळामध्ये जर काही चांगले संस्कार दिले तर माझ्या शिक्षकांनी दिले, आणि त्या शिक्षकाचा कुठली जात पंथ धर्म काही संबंध नव्हता, 9वी विद्यालयात शिक्षक होते। आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण जर परफेक्ट असू तर तुम्ही करू, नाही तर तुम्ही लोक 10 लाख रुपयेतून नोकरी मिळाली तर मग तुम्ही म्हणते वसूल करू अपना भी 10 लाख ब्याज शेत कितना है, मग ते म्हणते पेपर थोडा मार्क वाढवून द्या, तुम्ही त्यापैकी कोणी नाही आहात। पण मग त्याला वाटतं का माझी इन्व्हेस्टमेंट एवढी झाली, मी काय करू। मी एका डॉक्टरला म्हटलं, हार्ट स्पेशालिस्ट माझ्या विधानसभेत मी म्हटलं, एका डॉक्टरने, खूप मोठे डॉक्टर होते, त्यांनी एका आमदाराच्या ऑपरेशनच्या वेळी 4.5 लाख रुपये टेबल खालून मागवले। मी खूप हाऊसमध्ये केलं, म्हणलं या डॉक्टरांना सरळ केलं पाहिजे, असं कसं आहे। माझ्यावर त्यावेळी त्या डॉक्टरांनी मोर्चा काढला आणि मग ते मला भेटले। आता जो डॉक्टर मोर्चा काढतो आता महाराष्ट्रातला लिडिंग हे आहे, ते माझ्याकडे आले आणि ते दिवार चित्रपटात नव्हतं का, ते शशी कपूर ते आईच्या यायचं ते डायलॉग होतात कि तो म्हणतो ऐसा, तो म्हणतो जा पहले उसको पकड़ के ला जिसने मेरे माँ के हाथ पर लिखा है तेरा बाप चोर है। तो त्यांनी मला सांगितलं, हमें बोल रहे हो, पहले जाके वो कॉलेज वाले के पास जाओ जो हमसे 50 लाख का डोनेशन ले रहा है, उसको सुधराओ, फिर उसके पास जाओ। त्या चित्रपटात ते निरूपा शेवटी म्हणते, वो तो सब अलग अलग थे बेटा, तू तो मेरा लड़का है, तू ऐसा क्यों कर रहा है। म्हणजे शेवटी रिॲक्शन्स, ऍक्शन्स अँड रिॲक्शन्स मध्ये लोक बदलतात। तर दुसरे माझ्याशी वाईट वागले असतील पण मी दुसऱ्याशी वाईट वागणार नाही, हे तर आपण करू शकतो। कुठेतरी ते थांबेल, नाही तर मग ते सर्कल थांबणार नाही आहे। आणि म्हणून शिक्षणाच्या, ज्ञानाच्या, माहिती, ज्ञान ही इन्फॉर्मेशन पण आहे, नॉलेज पण आहे, त्याच्याबरोबर मूल्याधिष्ठित संस्कार करून त्याला चांगलं माणूस बनवण्या दोघांचा समन्वय जेव्हा होईल
तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला अपेक्षित असणारा परिपूर्ण नागरिक जो पाहिजे परफेक्ट, तो बनण्याची प्रोसेस होईल. नाही तर अशी स्थिती आहे की आता शाळेमध्येच, मी काही बोलत नाही पण खूप कथा आहेत. शिक्षक दारू पिऊन आले, त्यांनी धिंगाणा घातला. आता जे स्वतः दारू पिऊन धिंगाणा घालतील ते काय विद्यार्थ्यांना सांगणार आहे? आणि तुम्ही असं म्हणणार की तो तसा आहे म्हणून मी असा आहे. तो तसा असू द्या, पण मी मात्र चांगला वागीन, मी चांगलं करीन. मी नेहमी ती गोष्ट एका याच्यात भाषणात पण सांगितली होती, माळणीत लिहिली होती, मला दिलीप सांगितली होती की एकदा एका गावात खूप आग लागली, अफरातफरी मचली, फायर ब्रिगेडच्या गाड्या आल्या, काही लोकांनी बालट्या घरातल्या घेऊन पाणी घेऊन आगीवर टाकलं, आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एक छोटीशी चिमणी होती, ती आपल्या चोचीत पाणी घेऊन ती त्या आगीवर टाकत होती. त्यावेळी एका कावळ्याने तिला विचारलं, तू बड़ी शहानी बन रही हो, इतनी बड़ी आग लगी हो कि तो तेरे इतने पानी से क्या होने वाला है, कोई आग थोड़ी बुझने वाली है, काय के लिए फालतू कर रही हो. तो तिने दिलेलं उत्तर असं होतं कि जब इस आग का इतिहास लिखा जाएगा तो मेरा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में होगा. त्याच्यामुळे बाहेर आजूबाजूला काय सुरू आहे त्याच्याशी काही घेणं नाही. तुम्ही तर शिक्षक आहे, मी तर नेता आहे, मला मत पाहिजे. मी हळूहळू विचार करून मतावर आलो का आपण म्हणू तसंच चालेल, जे पटलं तेच करू, नाही पटलं ते नाही करू. देतील होट लोक तर देतील, नाही तर नाही देतील. मी आता नाही ठरवलं, कॉम्प्रोमाइज नाही करत. हे मी करील, हे मी करणार नाही. कदाचित काही वेळा तुम्हाला एखाद्या गोष्टीत कॉम्प्रोमाइज नाही केलं तर प्रॉब्लेम येतो. कारण जीवन हे जीवन बिझनेस अँड पॉलिटिक्स, इट इज अ गेम ऑफ कॉन्ट्राडिक्शन, कंपल्शन्स अँड लिमिटेशन्स. पण म्हणून आपण आपली गोष्ट सोडू नये, आपलं उद्दिष्टाशी कॉम्प्रोमाइज करू नये. काही गोष्टीपर्यंत करावं लागतं पण बेसिक गोष्टींशी करू नये. आणि जे जीवन मूल्य आहे आणि जे नॉलेज पॉवर आहे दोघांचा समन्वय करून तो विद्यार्थी घडवायचा प्रयत्न आपण केला तर शैक्षणिक धोरणाला अर्थ आहे. कारण शैक्षणिक धोरणं चांगली बनली आहे. ते म्हणाले पैसे खर्च करा. आता काय आहे की मी खूप आमदारांना भेटतो आणि ते सगळे सांगतात की हे शाळा टिकल्या पाहिजे, ते असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, कॉर्पोरेशनच्या शाळेला महत्त्व आलं पाहिजे. मी एक दिवस नगरसेवकाला विचारलं, तुमच्यापैकी किती जणांचे मुलं कॉर्पोरेशनच्या शाळेत शिकतात? एकाची नाही. प्रत्येक शिक्षकाला त्याच्या मुलाला ॲडमिशन पाहिजे शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये, सोमलवार शाळेत, आणि आम्हाला ज्ञान शिकवतं. हे शाळा चालल्या पाहिजे. ज्याच्यात क्वालिटी असेल त्याचं दुकान चालेल. बिर्याणीवाला मुसलमान आहे पण सिंधू लाईन लावून उभे आहे, खाऊन राहिले. तुमची शाळा चालवायची, तुमचं स्टँडर्ड, तुमची क्वालिटी तुम्ही मेंटेन करा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. तुम्ही 100% रिझल्ट करा. पण आम्ही रिझल्टही नाही करणार, नाही नाही आम्ही असे आम्हाला ते ग्रँटच द्या, असं कसं? तुम्ही जर रिझल्ट चांगला लागला ग्रँट का द्या? तुम्हाला वेतन आयोग का वाढवा? तुमच्याही पण कार्याचं परफॉर्मन्स ऑडिट झालं पाहिजे. शाळा चांगल्या असल्या पाहिजे, शिक्षण चांगलं असलं पाहिजे, मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे आणि तुम्ही चांगलं काम केलं, तुमचं वेतन पण वाढलं पाहिजे. मी एका शाळेत गेलो होतो, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीच्या ह्याच्यात, नाव नाही सांगत तुम्हाला, नागपूरतली शाळा. तर मी गेलो तर शिक्षकांना भेटलो, मत द्या. मुख्याध्यापक नाही दिसले. म्हणलं का हो आपले सर दिसत नाही? आमचे सर इन्शुरन्सचं पण काम करतात. मग म्हणलं अजून काय करतात? नाही, लाकडी फर्निचरचंही पण काम त्यांनी सुरू केलं. मग काय आजकाल त्यांनी कॉन्ट्रॅक्ट पण घेतला बिल्डिंगचा. म्हणलं शाळेत कधी येतात कधी जातात. म्हणजे मुख्याध्यापक असताना सगळे कामं त्यांचे बंद. शाळेत शिकवणं, विद्यार्थी, शिक्षक याची काही संबंध नाही, बाकी सगळे धंदे सुरू आहेत. हे कसं चालणार? जर तुमचं प्रोफेशनल इथिक्स असेल तर तुम्ही ठरवलं पाहिजे की माझा विद्यार्थी असा असा मी तयार करेन. आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये नॉलेज, त्याच्यात तुमचं कौशल्य, त्याला मिळणारं ज्ञान, तुम्ही शिकवण्याची पद्धती, ते होईल. पण मूलभूत मूल्याधिष्ठित
जीवनात संस्कारित व्यक्ती तयार होणं आणि दुसरा त्याला व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण देऊन त्याला स्वतःच्या पायावर रोजगार मिळाला पाहिजे याची काळजी घेणं आणि त्याची मनस्थिती ही मी नोकरी मागणारा नाही नोकरी देणारा होईल ही मानसिकता त्यात घडवण्याचं काम आपण जर केलं तर आपल्या देशाची ग्रोथ वाढेल याचा परिणाम होईल आणि ते सगळं जे झालंय बेसिक तत्व घेऊन जर आपण पुढे गेलो तर आपल्या समाजाचं देशाचं राज्याचं चित्र बदलू शकेल. मी काही एवढा विद्वान नाही आहे किंवा काही युनिव्हर्सिटीतल्या कुठल्या पुराव्याच्यात नव्हतो मी, पण मला जे काही थोडं बहुत अनुभवातून वाटलं ते मी आपल्यासमोर मांडलं. जे योग्य असेल ते जरूर स्वीकार करा, नसेल तर सोडून द्या. पण हळूहळू आपल्याला जोपर्यंत आपलं उद्दिष्ट निश्चित नसेल तोपर्यंत आपण काही आपल्या त्या प्रोफेशनला काही अर्थ नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शिक्षक म्हणून या विद्यार्थ्याचं भविष्य घडवायचं, तो विद्यार्थ्यात काय गुण आहेत काय नाही याचा अभ्यास करून त्याला कसं घडवायचं याचा विचार करून ते संस्कार देणं, हे काम जर तुमच्याकडनं झालं तर येणाऱ्या काळामध्ये अनेक उत्तम माणसं तुम्ही तयार केली, त्यातून समाज बदलणार आहे आणि अशा अनेक चांगल्या समाजातून देश बदलणार आहे. आणि हे काम करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर आहे. त्यामुळे ऐका सगळ्यांचं आणि करा मनाचं. या स्पिरिटवर आधारित सगळ्यांचं ऐकून घ्या आणि तुमच्या या कामातून हे उद्दिष्ट समोरून जेवढं चांगलं काम करता येईल तेवढं जरूर करायचा प्रयत्न करा अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. मी डॉक्टर यादव यांचं भाषण ऐकणार होतो, पण आपल्या विद्यापीठाचे प्रो व्ही माझे अतिशय जवळचे संबंधित माझी व्ही योगानंद काळे यांचा डेथ झाला. त्यांना आत्ता नेणार आहे आज आणि त्यांच्याकडे मला जायचं असल्यामुळे मला थोडंसं यादव साहेबांची क्षमता